श्री गणेश पुराण भाग 2 क्रीडाखंड अध्याय 12 ते 15। धूम्राक्ष, जघन, मन्यू, दंतूर आदी दैत्यांचा वध। श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ। कश्यप ऋषी पूर्वीपासूनच काशी राजाकडील धर्मकार्यांचे पौरोहित्य करत होते। एके दिवशी तो राजा कश्यपांकडे आला व म्हणाला, मुनिवर्य, माझ्या मुलाचा विवाह ठरला आहे। या मंगल कार्यात तुम्हीच पौरोहित्य करावे। कश्यप म्हणाले, राजा, या चतुर्मासात मी यज्ञ करणार आहे। तसा संकल्प आधीच केलेला असल्यामुळे मी स्थान सोडून येऊ शकत नाही। या कार्यात तू माझ्या पुत्राचे सहाय्य घे। राजाने त्यांचे म्हणणे मान्य केले। 7-8 वर्षाच्या महोत्कटाला बरोबर घेऊन तो आपल्या सैन्यासह स्वस्थानी निघाला। वाटेमध्ये एक अरण्य होते। त्या अरण्यात धूम्राक्ष नावाचा एक दैत्य झाडाला उलटे टांगून घेऊन 10,000 वर्षापासून तपश्चर्या करत होता। नरांतकाचा तो चुलत बंधू धूम्रसेवन करून राहत असे। काशीचा राजा त्या अरण्यातून मार्गक्रमण करू लागला। योगायोगाने त्याच वेळी धूम्राक्षाची तपश्चर्या फळास आली। त्याच्यावर प्रसन्न होऊन सूर्याने एक दैदिप्यमान अस्त्र पाठवले। कोणाचाही लीलया संहार करू शकेल असे ते महाप्रलयकारी अस्त्र वेगाने खाली येऊ लागले। त्या अस्त्राकडे महोत्कटाचे लक्ष गेले। हे अस्त्र धूम्राक्षाच्या हाती लागले तर तो त्रिभुवनाला त्राही त्राही करेल याची कल्पना आली। त्याने उड्डाण करून ते अस्त्र पकडले आणि त्याच अस्त्राने धूम्राक्षाचा वध केला। त्याची किंकाळी ऐकून त्या दैत्याचे जघन आणि मन्यू हे 2 पुत्र तेथे धावत आले। आपल्या मृत पित्यापाशी काशी राजा आणि एक ब्राह्मण बटू उभे असलेले पाहून दोघेही संतापाने बेभान झाले। ते राजावर धावून गेले व म्हणाले, दृष्टा, कृतघ्ना, हे तू काय केलेस? नरांतक तुला ठार करणार होता। त्या भीषण प्राण संकटात या आमच्या पित्यानेच मध्यस्थी करून तुला वाचवले। त्या उपकाराची तू अशी परतफेड करशील असे आम्हाला कधीच वाटले नाही। आता तू जिवंत राहत नाहीस। ते ऐकून काशीराजाच्या सर्वांगाला भीतीने घाम फुटला, घशाला कोरड पडली। तो म्हणाला, हे दैत्यपुत्रांनो, माझ्यावर रागावू नका। माझ्या मुलाचे लग्न ठरले आहे। त्यासाठी या लहानग्या कश्यप पुत्राला घेऊन मी माझ्या वाटेने जात होतो। तेवढ्यात या बटूने तुमच्या पित्याचा वध केला, म्हणून तुम्हाला जी काही शिक्षा करायची असेल ती याला करा। मी निर्दोष आहे। ते ऐकून जघन आणि मन्यू महोत्कटाकडे क्रोधावेशाने बघू लागले। शस्त्र उगारून त्याच्या अंगावर धावले। त्याचा पवित्रा पाहून महोत्कटाने मोठी गर्जना केली। त्या निनादाने दशदिशा दुमदुमल्या। मग त्याने इतक्या जोराने श्वास सोडला की त्याच्या झोताने ते दोघे बंधू आकाशात उंच भिरकावले गेले। ते नरांतकाच्या नगरातील एका घरावर पडून जागीच ठार झाले। त्यामुळे तेथे एकच घबराट माजली। दूतांकडून सत्य वर्तमान समजताच नरांतकाने काशीराजाला व महोत्कटाला अटक करण्यासाठी आपले 1000 सैनिक पाठवले। तेव्हाही महोत्कटाने केलेल्या गर्जनेच्या निनादाने बहुतेक सैनिक गारद झाले। जे कोणी वाचले त्यांनी सदर घटनेबद्दल नरांतकाला सांगितले। ते वर्तमान ऐकून नरांतक अतिशय संतापला। त्याने आपल्या सेनापतीला त्वरेने बोलावून घेतले व म्हणाला, तुम्ही कश्यप पुत्राला धडा शिकवा। काशीराजाच्या नगरात मोठे उत्पात घडवा। त्याच्या मुलाला दिसता क्षणी ठार करा। इकडे महोत्कटाला बरोबर घेऊन काशीराजा आपल्या नगरात प्रवेशला। लोकांनी त्यांचे उत्साहाने स्वागत केले। प्रधानाने सम्मुख जाऊन त्या दोघांचे पूजन केले। वाजत गाजत मिरवणूक निघाली। महोत्कटाला पाहण्यासाठी लोक ठिकठिकाणी दाटीवाटीने उभे होते। त्यांनी त्याच्यावर पुष्पवृष्टी केली। सुवासिनींनी पंचारत्या ओवाळल्या। त्याच्यामध्ये कोणाला रुद्राचे, कोणाला श्रीहरीचे, कोणाला बलाढ्य वीराचे तर कोणाला ब्रह्मतत्वाचे दर्शन झाले। अर्थात ज्याचा जसा भाव असेल तसे त्याला दर्शन घडत होते। पुढे नगरातील मुलांनी त्यांच्या समवेत खेळण्यासाठी महोत्कटाला खूप आग्रह केला। त्याला त्यांचे मन मोडवेना। त्या बालकांमध्ये दंतूर आणि विंधर हे 2 दैत्य रूप पालटून आले होते। खेळता खेळता त्या दोघांनी महोत्कटास दोन्ही बाजूंनी आवळून ठार करण्याचा जोरदार प्रयत्न केला। तेव्हा त्याने स्वतःला सोडून
त्या दुष्टांना इतके घट्ट आवळले की त्यांच्या हाडांचा चक्काचूर झाला. गतप्राण होऊन दोघेही खाली कोसळले. त्यांची महाकाय कलेवरे पाहून लोकांच्या छातीत धडकीच भरली. त्यावेळी पतंग आणि विद्युत हे दोन दैत्य वायुरूपाने महोत्कटाचा घात करण्यास आले. त्या वेगवान झंझावतामुळे प्रचंड धूळ उडाली. मालमत्तेचे खूपच नुकसान झाले. महावृक्ष उन्मळून पडले. लोकांमध्ये एकच घबराट पसरली. महोत्कटाने सर्वांना दिलासा दिला. त्याने त्या दोन्ही राक्षसांना गाठले. त्यांचे गळे दाबून त्यांना एकेका मुष्टीनेच गारद केले. मिरवणूक पुढे जात होती. तेवढ्यात एक दैत्य मोठ्या दगडाच्या रूपाने रस्ता अडवून बसला. लोक संभ्रमात पडले. येथे आधी काहीच नव्हते. हा दगड अचानक कोठून आला अशी कुजबूज सुरू झाली. महोत्कटाने त्याला ओळखले. आपल्या हातातील अंकुशाने त्या दगडाच्या ठिकऱ्या उडवल्या. तो राक्षस छिन्न भिन्न होऊन विखरून पडला. राजधानीत प्रवेश केल्यापासून महोत्कटाने अशा प्रकारे 5 दैत्यांना यमलोकी धाडले. हे सर्व लोकांच्या समोरच घडले. त्यामुळे तो गजाननाचा अवतारच आहे अशी लोकांची खात्री झाली. त्यांनी जय जयकारांच्या गर्जनेत त्याला राजप्रसादात नेले. राजाने त्याची पूजा केली. त्याची उत्तम व्यवस्था केली. दुसरा दिवस उजाडला. धर्मदत्त नावाचा एक ब्राह्मण राजाला भेटण्यासाठी आला. तो म्हणाला, राजन, मी कश्यपाचा मित्र आहे. महोत्कटाला माझ्या घरी नेऊ इच्छितो. कृपया परवानगी द्यावी. राजाने महोत्कटाला बोलावून घेतले. त्याला पाहून ब्राह्मणाला फार आनंद झाला. तो म्हणाला, बाळा, मी तुझ्या पित्याचा परम मित्र आहे. मी तुझ्याविषयी खूप ऐकले आहे. तू गणपतीचा अवतार आहेस अशी माझी पूर्ण श्रद्धा आहे. तू माझ्या घरी आलास तर मला समाधान वाटेल. त्याची विनम्रता आणि भक्तिभाव पाहून महोत्कटाला संतोष वाटला. काशीराजाची संमती घेऊन तो त्याच्या समवेत निघाला. मार्गामध्ये कामासूर आणि क्रोधासूर हे 2 दैत्य रूप पालटून एकमेकांशी भांडत होते. तो तंटा विकोपाला जाऊन दोघेही हातघाईवर आले आणि वेगाने महोत्कटावर आदळले. ते पाहून लोक भयभीत होऊन पळू लागले. महोत्कटाला त्यांचा राग आला. त्याने दोघांचेही पाय धरले. त्यांना गरागरा फिरवले आणि दानकन खाली आपटले. मस्तकांचा चुराडा होऊन त्यांनी क्षणार्धात श्वास सोडला. मरताना ते राक्षसी देहात प्रकट झाले होते. त्यांना ओलांडून महोत्कट पुढे निघाला. तोच समोरून एक मदोन्मत्त हत्ती प्रचंड चित्कार करत त्याच्या अंगावर धावून आला. घाबरलेला धर्मदत्त रस्त्याच्या कडेला पळाला. महोत्कटाने उंच उडी घेऊन त्या हत्तीचे गंडस्थळ गाठले आणि सर्व सामर्थ्यानिशी आपल्या हातातील अंकुश त्याच्या मस्तकात घुसवला. त्याचा विशाल देह निष्प्राण होऊन खाली कोसळला. त्याचे एका बलाढ्य राक्षसात रूपांतर झाले होते. त्याभोवती लोकांनी मोठी गर्दी केली. ते महोत्कटाच्या पराक्रमाचे कौतुक करू लागले. हे सर्व पाहून धर्मदत्त अगदी थक्क झाला. त्याने महोत्कटाला आपल्या घरी नेले. जृंभा ही धूम्राक्ष दैत्याची पत्नी. ती धर्मदत्ताच्याच घरोब्यातल्या एका स्त्रीचे रूप घेऊन तेथे उपस्थित होती. प्रारंभिक आदरातिथ्य झाल्यावर सुगंधी तेल घेऊन ती महोत्कटापाशी आली. ते तेल नसून विष होते. ती म्हणाली, बाळा, तू खरोखरच थोर आहेस. धन्य तुझा पराक्रम. धन्य तुझे माता पिता. त्यांची पुण्याई थोर म्हणूनच त्यांना तुझ्यासारखा पुत्र झाला. तू 2 दिवसात दैत्यांशी 2 हात करून थकून गेला आहेस. मी तुला सुगंधी तेल लावते. तुझे अंग रगडते. मग तू ऊन पाण्याने आंघोळ कर. म्हणजे तुझा श्रम परिहार होईल. महोत्कटाने तिचे कपट ओळखले होते. पण तो काहीच बोलला नाही. मुकाट्याने तिच्या पुढ्यात बसला व तेल लावून घेऊ लागला. तेव्हा ते विष त्याच्या अंगात न भिनता तिच्याच अंगात भिनू लागले. तो दाह असह्य होऊन ती जमिनीवर गडाबडा लोळू लागली. महोत्कटाने जवळच असलेला नारळ तिच्या डोक्यात आपटला. ती रक्तबंबाळ होऊन मरून पडली. ती राक्षसी नाही हे कळताच धर्मदत्ताचे सर्वांग शहारले. तो भीतीने घामाघूम झाला. हे वृत्त समजताच काशीराजा स्वतः तेथे आला. त्याने महोत्कटाला प्रसादात नेले. त्याच्या सुरक्षिततेसाठी चोख बंदोबस्त केला. आतापर्यंत घडलेले सर्व प्रकार पाहून आपल्या पुत्राचा विवाह विनाविघ्न संपन्न होईल की नाही याविषयी काशीराजाच्या मनात
चिंता उत्पन्न झाली. त्याने आपल्या मंत्र्यांशी विचारविमर्श केला. त्यांनी राजाला अजून 2 आठवडे वाट पाहावी असा सल्ला दिला. त्याच रात्री आणखी एक संकट उद्भवले. नरांतकाचे व्याघ्रमुख, ज्वालामुख आणि दारुण हे 3 दैत्य नगरात प्रवेशले. त्यांच्यापैकी एकाने नगरातील घरांना आगी लावण्यास सुरुवात केली. दुसऱ्याने ती भडकावली. त्यामुळे मोठा हाहाकार माजला. लोक रस्त्यावर सैरावैरा पळू लागले. तिसरा दैत्य त्यांना भक्षण करू लागला. दूतांनी हे वर्तमान राजाला सांगितले. तेवढ्यात राजवाडाही आगीने वेढला. ती आग विझविण्याचा सेवक वर्ग आटोकाट प्रयत्न करू लागले. महोत्कटाला घेऊन राजा त्वरेने बाहेर पडला. नागरिकांचे हाल पाहून त्याला मनस्वी दुःख झाले. ही सर्व दैत्यांची करणी आहे हे महोत्कटाच्या लक्षात आले. तोच व्याघ्रमुख समोरून आला. त्याने महोत्कटाला गिळून टाकले. तेव्हा महोत्कटाने विशाल रूप घेऊन त्याचे पोट फाडले. मग त्याने अग्नी आणि वायूच्या रूपाने उत्पात घडविणाऱ्या अन्य 2 दैत्यांनाही गिळून टाकले. त्याने नगरावर एक दृष्टी टाकली. त्याबरोबर ते पूर्वी होते तसेच झाले. हे महान सामर्थ्य पाहून लोकांनी त्याचा उत्स्फूर्त जय जयकार केला. काशीराजावर व त्याच्या नगरावर ही जी संकटे आली त्याचे कारणही महोत्कटच होता आणि त्यांचे निवारण करणाराही तोच होता. अशा रीतीने गणेश पुराण भाग 2 क्रीडाखंड अध्याय 12 ते 15 समाप्त. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ.